एक महत्त्वाची बातमी, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत अमोल कीर्तीकरांसाठी रोड शो। आदित्य ठाकरेंच्या रोड शो मध्ये मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सामील झालेत। जोगेश्वरी ईस्ट शिवटेकडीपासून आनंद नगरपर्यंत हा रोड शो आहे। तर 100% मशाल जिंकून येणार असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवलाय। महाराष्ट्रात मवियाला चांगला प्रतिसाद असंही आदित्य ठाकरे म्हणतात। काय सांगाल, रोड शोला भव्य असं स्वरूप आलेलं आहे, कार्यकर्त्यांनी मशाल देखील हाती घेतलेली आहे, काय सांगाल? आपण पाहताय तुडुंबाचा रिस्पॉन्स आहे। जय महाराष्ट्र, खूप चांगला रिस्पॉन्स आहे। लोक स्वतःहून येत आहेत आणि ही गर्दी अशी येणं, लोक एवढे आशीर्वाद द्यायला येणं हे खूप कमी असतं, राजकीय जीवनात खूप कमी असतं। पण आपण पाहताय अमोल भैयांना इथे खूप चांगला एक प्रतिसाद मिळत आहे। महाविकास आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रात मिळत आहे आणि विजय निश्चित आहे। विजयाचा विश्वास किती व्यक्त करता आपण? समोर देखील रवींद्र वायकर हे उमेदवार आहे। 100% मशाल जिंकणार इथून। घाटकोपरमध्ये घटना घडलेली आहे, त्या घटनेनंतरला आता भाजपने नवीन आरोप सुरू केलेला आहे। जे ते मालक आहेत होर्डिंग्सचे, त्यांच्यासोबतचे उद्धव ठाकरेंचे फोटो ते व्हायरल करताय आणि उद्धव ठाकरेंचं त्यांना संरक्षण असल्याचं त्यांनी आरोप केला। असे रेवण्णा बरोबर कोणाचे फोटोज आहेत, त्यांच्यावर आम्ही आरोप लावायचे का? प्रधानमंत्री मोदींबरोबर स्वतः आहेत रेवण्णाचे फोटो, आरोप लावायचे तर आम्ही पण लावू शकतो। पण मुख्य गोष्ट म्हणजे परवानगी रेल्वे खात्याची, सगळं काही रेल्वे खात्याचं आहे। पहिले तर रेल्वे मंत्र्यांना अटक करा। कॅमेरा पर्सन रवी साखरकर सह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।